करणारच आहे, आम्ही चांगले गार्डन तयार करणारच आहे. 200 बेडेड हॉस्पिटल जे आमचे मुख्यमंत्री असताना आमचेच सरकारने, आपली सरकारने भारतीय जनता पार्टीचे असताना 200 बेडेड हॉस्पिटल दिला. आता आमचे प्रवीण भाऊ जे काम करत आहे, येणारे भविष्यामध्ये मेलघाट अचलपूर मतदारसंघाचे लोक सगळे ट्रीटमेंटसाठी अचलपूरमध्ये येतात. ते 200 जर बेडेड खाट कमी पडले तर त्याला पुढे कसे वाढवायचे त्याच्याकरिता आमचे प्रवीण दादा मदत करत आणि अभय भाऊ त्यांच्या सोबत काम करत. मी आपल्याला आज एवढीच विनंती करते, कारण की बावनकुळे साहेब, प्रवीण दादाच्या वेळी आमचे योगीजी आले होते या क्षेत्रामध्ये आणि योगीजींच्या सभामध्ये आमच्या योगीजींनी म्हटलं होतं की बटोगे तो कटोगे, और इस बार ना बटेंगे ना कटेंगे, और एक भी रहेंगे और सेफ भी रहेंगे. परसों के दिन हमारे मोदी जी ने धर्म का ध्वज जो अयोध्या में खड़ा किया, पाकिस्तान से उंगलियां उठाई जा रही हैं कि अपने विचारों को लेकर देश के प्रधानमंत्री दूसरे लोगों को नीचे गिराने की कोशिश कर रहे हैं. मैं आप लोगों से विनती करूंगी, जो धर्म ध्वज पे हाथ उंगली उठाता है उसकी उंगलियां काट देनी चाहिए, और तीनों से तीनों कमल इस क्षेत्र में हम लोगों को चलाना है. क्या चलाना है? जाकर उंगली काटने की जरूरत नहीं है. अगर वो एक होते तो हमने हमारी एकता बाहर आके दिखाना चाहिए. कोई उंगली दिखाएगा तो उंगली काटने की भी तैयारी हम लोगों में होनी चाहिए. कितने लोगों ने तैयारी की है कि अभय भैया को न्याय मिलना चाहिए. 23 वर्ष का कार्य कीर्ति जो उन्होंने किया भारतीय जनता पार्टी के लिए, अभी हम उनके लिए तैयार है. हाथ ऊपर करके मुझे दिखाइए. रूपाली दीदी, आपको चिंता करने की जरूरत नहीं. जब मैं उस दिन आपके घर में आई तो एक अभय भैया की बहन कर जो दुख मैंने वो घर में देखा है. आज भी जो शिवन काम आप करते हैं, सिलाई का काम करते हैं, यहां से पता लगता है कितने ईमानदारी से अभय मातने ने 23 वर्ष भारतीय जनता पार्टी को दिया है. मैं आप लोगों को विनंती करूंगी, अभय भैया मटन नहीं बांट सकता, अभय भैया दारू नहीं पिलाएगा, अभय भैया अचलपुर मतदार संघ को प्रवीण भैया की साथ लेकर ये मतदार संघ में आगे बढ़ाने का काम करेगा. विकास को साथ दीजिए, सच्चे कार्यकर्ता के साथ खड़े रहिए. पैसा आज मिलेगा, कल कोई नहीं देगा. अगर अचलपुर में एकता रहेगी तो कोई पत्थर दुर्गा देवी पे नहीं फेंकेगा. अचलपुर में एकता रही तो गणपतियों में हरा झंडा कोई सामने लेके खड़ा नहीं होगा. अचलपुर में एकता रही तो हमारी बहन बेटियों को कोई नजर से उठा के देख नहीं पाएगा. और ये एकता हम लोगों को हर बार दिखाना है. अचलपूर में ज्या पद्धतीने आमच्या प्रवीण भाऊला मतदान देऊन तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, एवढा साधा माणसं आमदार म्हणे कठीणच आहे. त्या दिवशी 4 दिवस 5 दिवस आधी एक लग्नात गेले. लग्नात वरात पूर्ण खुर्चीवर बसली होती. आपले अचलपूरच्या मतदारसंघाचे आमदार जाऊन जेवढे बाराती होते त्यांच्यासोबत जाऊन खाली बसले आणि एवढ्या नम्र पद्धतीने तिथे बोलायला लागले. प्रवीण भाऊ, इमानदारींना वेळ लागते, पण एकदा येते तो बोलते ना, छप्पड फाड़ के आता है वैसी आपण आहे. प्रवीण दादा, तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय, प्रत्येक ठिकाणी ना बोलताना ना विचारताना तिथे पोहोचून जाताय. आणि रूपाली ताई, आपके साथ हम जैसे कार्यकर्ता बहुत ईमानदारी से, पूरी ईमानदारी से आपके साथ हम खड़े हैं, क्योंकि हम किसी व्यक्ति के लिए नहीं, हमारे भगवे के लिए जान देते हैं और उनके लिए हम सब तैयार हैं. मी आमचे अंजनगावचे, अंजनगावमध्ये नगर अध्यक्षासाठीचे उमेदवार दिला अविनाश भाऊ गायगोले. सिव्हिल इंजिनियर माणूस आहे आमचे उमेदवार. क्षेत्राला काय हवं असते
की चांगल्या पद्धतीने तयारी केली पाहिजे, चांगल्या पद्धतीने विकास केला पाहिजे, इमानदारीने, डेडिकेशननी, एज्युकेशननी सगळी गोष्टीची मदत त्या क्षेत्राला झाली पाहिजे. आणि अंजनगाव मध्ये तसं आहे. आनंद टेकू आई, हमारी काकू कांता काकू आई ये खड़े हैं. आनंद तेरे लिए भी वही शब्द है. दिन भर अपने विचारों के लिए जीना, सुबह से रात तक कोई चीज का स्वार्थ ना देखते हुए सिर्फ पक्ष और पक्ष के झंडे के लिए काम करना. आनंद, आपको और हमारी काकू को बहुत बहुत शुभकामनाएं. बहुत लोग कोशिश कर रहे हैं कि मतदानों का विभाजन करें. क्या कर रहे हैं? बहुत लोग मतदानों का विभाजन करने की कोशिश कर रहे हैं. मैंने कह दिया है, इस बार विभाजन भी नहीं होगा और मतदान एक भी जिसके खून में छत्रपति शिवाजी महाराज के विचार अगर होंगे तो एक भी मतदान भगवा छूट किसी और को ये क्षेत्र में नहीं जाएगा. ये विचार लेकर बावनकुळे साहेब, या मतदारसंघामध्ये आम्हाला काहीच जास्त अपेक्षा नाही आहे. या मतदारसंघामध्ये जे फिने मिल आहे त्याच्यासाठी आपण मीटिंग घेतली, प्रवीण भाऊनी घेतली, रवी भाऊ सगळे मिळून आपण या फिने मिल साठी मीटिंग घेतली. मला आपल्याकडनं आमच्या क्षेत्राचे जे एवढे मजदूर आहेत त्यांना एवढीच अपेक्षा आहे की तो फिने मिल या क्षेत्रातली परत लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. तेवढाच फक्त शब्द आपल्याकडनं हवा आहे. आणि आमची सरकार आहे ते फिने मिल सुरू होणारच, त्याच्यात कोणतीही डाऊट नाही. चांदूर बाजारचे काही प्रकल्पग्रस्त आमचे शेतकरी आहे ज्यांचे पैसे मंजूर झाले आहे, पण त्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाही. त्यांना लवकरात लवकर जर आपण दिलं तर सगळे शेतकऱ्यांचे मदत होईल. मी एवढाच आपल्याला विश्वास देते की अभय दादा पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त हायएस्ट लीडनी निवडून येणारी सीट आहे. आणि आपण सगळे तेवढीच मेहनत करू आणि त्यांना निवडून आणू. एकदा जोरदार अबे भैया आप आगे बढ़ो, रूपाली ताई आप आगे बढ़ो, कांता काकू आप आगे बढ़ो, अविनाश भाऊ आप आगे बढ़ो. बस मी एवढंच सांगान आणि सगळ्यांना मनापासून एवढीच विनंती करान की तिन्ही कमल 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 याच शब्दाला आपण सगळे जगा आणि एकी आपली किती मजबूत आहे या क्षेत्राला आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्या. एवढीच मी नम्र विनंती आपल्याला करन आणि सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.